हे खाली उतर पटकनी. हे उतर उतर अगोदर उतर म्हटलं ना. अगं लवकर तयारी कर, आपल्याला जायचं आहे. लवकर तयारी कर, आपल्याला जायचं आहे लवकर. कुठे जायचंय? अगं आई पडली आहे, चल लवकर. मी नाही येणार. तुमची आई पडल्या ना, मला नाही यायचं. मी का बरं येऊ? अगं तू चल तर खरी. मला नाही यायचं. तुमची आई पडल्या ना, तुम्ही जा. मला किती त्रास दिला हे मला माहिती आहे. लग्न झाल्यावर पहिल्याच दिवशी म्हणे गणपतीने आणलं काय, कृष्णने आणलं काय, पाहिलं नाही समायनात आणि म्हणत होत्या मी का बरं येऊ. एक दिवस झोपली, सर्दी झाली, म्हणे बाई सर्दीसाठी झोपावं लागते काय, आम्ही तर नाही पाहिलं असं. हा, आणि एक दिवस तुम्ही भाजी करत होत्या तर म्हणे काय आठ दिवस सून, तुला जर आराम नाही आहे तर. हा, आणि मी येऊ? मी येत नाही आई, जा तुम्ही, मला यायचं नाहीये. अगं माझं ऐकून तर घेशील. नाही नाही, मला काहीच ऐकलं नाही. मी येत नाही. मला खूप त्रास दिला त्यांनी. अगं माझी आई नाही, तुझी आई पडली. कसं झालं सासूबाई, तिच्या मागे काय माहिती काय लागलाय तो. एक झालं काय एक चालूच असते. कोणाचं पाप भोगून राहिली काय माहित. आई खरंच मला जावं लागेल. माझं कर्तव्य आहे की नाही जाणं. मी जाते आई, हो मी जाते. चला ना सासूबाई, सासूबाई चला ना. हा, आपल्याला जावं लागेल ना सासूबाई. सासूबाई चला ना. त्यांनी तुम्हाला एवढी मोठी पोरगी दिली तरी तुम्ही येत नाही म्हणता भेटीला. सांगा बरं. आ, नाही म्हणजे चला, तुमची ईन आहे ना म्हणून म्हणून राहिली. चला. हा, चला नाही. हं? जा तू, जायचं असेल तर होय. दिवाळी संपली परंतु फराळ बनवणं काही संपलेलं नाही. आज मी बनवत आहे बेसन बर्फी. आई तुम्ही इकडे या, फक्त मला बनवता नाहीत बरं. बनवता येते, बनव. बरं, आणखी भाजू ना. भात ना. बरं, मला सांगा आई किती दिवस बनवायचं फराळाचं आपल्याला आणखी. अगं सगळ्यांचे डबे देत नाही ना आपण, तोपर्यंत बनवाच लागते. सगळं फराळ बनवा लागतं. काय काय बनवायचं आहे अजून? अजून शंकरपाळे बनवायचे आहे, चकली बनवायची आहे, लाडू बनवायचे आहेत, अरे बाबा, पुन्हा? करंज्या नाश्ते सगळं बनवायचं आहे. एवढं सगळं पुन्हा हो. बनवायचं का? सगळ्यांचे डबे द्यायला पाहिजेत ना. भाज आणखीन, ते कसं आहे. तूप टाकू का? हो टाक. टाकूया ना. बस झालं. बस. जळू नको देऊ, चांगलं खमंग भाजते. अगं गॅसची पॉवर वाढव ना. हे का संध्याकाळपर्यंत बेसनच भाजत बसशील का? बस. वाढव अजून. आता द्या. आई, गरमी किती होता, पंखा लावा ना. अगं पंख्यानं ते होणार नाही. कर गोष्टी पंख्यानं ते जाळ नाही लागणार, त्याला मी होणार नाही लवकर ते बेसन. पंखा लावा, पंखा. नाही, आणि तू दिवाळीला तर तूच बनवली होती ना, किती छान बनली होती. कर लवकर लवकर. आई पंखा लगावा, पंखा. नाही, हात चालव. पंखा नाही लावत मी. आई बघा किती छान झालं ना? अगं सुगंध येत आहे, चांगलं झालं, पण अजून होऊ दे थोडा वेळ. 5 मिनिटं होऊ दे. हा. बघा झाली आमची बेसन बर्फी तयार. या बरं का मंडळी खायला. नाही तर म्हणाल की मला बोलावलं नाही म्हणून. आणि कोणाकोणाच्या घरी दिवाळीनंतर फराळ बनवतात ते नक्की कमेंट करून सांगा. आई, दळण तर संपलं. आपल्याला दळण आणावं लागते गव्हाचं. हे मीच पाहू, प्रत्येक गोष्टीकडे मलाच लक्ष द्यावं लागते. लक्ष दिलं तर काय होते मग? बाकीच्यांच्या सासवा पाहिल्या काय, भाजीपाला आणतात, दळणं आणतात, तुम्ही आणलं तर काय होते मग? छोट्या छोट्या गोष्टी आहे या सगळ्या. हे तुझं काम आहे, तू करत जा. मी काय सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत बसू का? द्या ना मग मला एक चक्की घेऊन. किती दिवस झाले की चक्की घेऊन द्या, चक्की घेऊन द्या म्हणून देत नाही. आता मी जाऊ का दळण घेऊन बाहेर? प्रत्येक गोष्टीसाठी सुखसोयी पाहिजे का? आम्ही तर स्वतः जात होतो गिरणीमध्ये दळायला, बाहेरचं सगळं आणायला. तुला जायला काय होते? तुझ्या बापाच्या घरी का चक्कीच होती का? अरे कहना क्या चाहते हो? माझ्या बापाच्या घरी चक्की नव्हती, पण माझ्या बापानं मला कधी जाऊ दिलं नाही बरं. स्वतः जात होते दळायला. पाठव मग तुझ्या नवऱ्याला. पाठवते ना मी, त्यांनाच पाठवते आता दळायला.
पाठव त्याला. पण माझा मुलगा नाही जाणार. no, 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 no. कुठे जायचं मॅडम? हा रस्ता कुठे चालला? रस्ता कुठे जात नाही, मी चाललो गाडी घेऊन. तुम्हाला कुठे जायचंय? मला कुठे जायचं म्हणजे सहज विचारलं कुठे चालला रस्ता. अरे सासूबाई का बरं रडताय तुम्ही? काय झालं? तुला दुःख होते ना मी रडली की? नाही, मला तर खूप आनंद होतो. इतका हसू येते तुम्ही रडल्या की. हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? गलाव में पानी आ गया. अरे आई नाही ना, मी तर गंमत केली. अरे मी तर गंमत केली. मला नाही वाईट वाटते तुम्ही खूप रडल्या की. सासूबाई आज ना वांग्याची भाजी करते. नको गो, आज वांग्याची नको करू भाजी. तुला आवडत नाही ना, राहू दे, वांग्याची नको करू, पनीरची भाजी कर. अरे आई नाही, राहू द्या, आज वांगेच करून घेते. जाऊ द्या. काय नाही ग, पनीर तुला मी करता? आवडत ना, पनीरचीच भाजी करतो कर. हे राहू दे वांगे. नाही राहू द्या, जाऊ द्या, आज मी वांगेच करते. जाऊ द्या बरं. बरं आण मग, मी चांगले मसाल्याचे करते माझ्या हातानं. हॅलो. आई. हा बोल ना. काही नाही ग, काम सुरू आहे. चांगली आहे माझी तब्येत. बरंच म्हणावं लागेल आता. मग काय तर. मग अगं मला भाजी नाही करता येत ह्या घरात माझ्या मनाने, माहित आहे. तर तुला माहित आहे ना की मला वांगे आवडत नाही, मला वांगे चालत नाही. माझी सासूबाई म्हणते की वांगेच कर. त्यांना म्हटलं आपण पनीर करू. काही करायचं नाही म्हणे पनीर. मग जर का दिवसभर कामच असते. मग काय तर. हो ना, तू दिलं ना मला पाहून इथे. फसली ग आई, मी खरंच फसली. मग काही चांगलं नाही. ते चांगल्या नाही वागत माझ्या सासूबाईसोबत. स्वयंपाक नाही करू देत मला, माझ्या मनाने भाजी नाही करू देत. मग सकाळपासून सगळे कामं मला करावं लागते. बसते असते त्या कुठेतरी, नाही तर मुलीशी बोलत असेल. कामच काय दुसरे त्यांना. मग आताच कपडे धुतले मी. अगं तू जिच्याची माझ्या चुकल्या करत आहे ना, ती पण तिच्या घरी अशीच वागते सुनेची. सून काही खुश नाही आहे तिच्यापासून. आधी मोठी. हॅलो, काय ग बेटा, कशी आहे तब्येत? बरं बरं, दवाखान्यात जाऊन ये मग. हा, आणि जास्त कामं नको करत जाऊ, जरा कामं कमी काढत जा. अशा तब्येत बिघडते ना. काय सासूबाई सतत दिवसभर मुलीशी बोलत असता. त्याच्यापेक्षा घरातले कामं करा ना काही, मला तरी आधार होईल. दिवसभर बोलणं बोलणं बोलणं, सकाळ झाली का बोलणं, संध्याकाळ झाली का बोलणं, दुपारी बोलणं. सासूबाई उघडा ना दार. सासूबाई मी आता नाही करणार ना असं. सासूबाई उघडा ना, मला खूप भूक लागली ना. सासूबाई उघडा ना प्लीज. सासूबाई उघडा ना. मी नाही ना, असं नाही ना करणार. सासूबाई दार उघडा ना. नाही ना, मी असं नाही करणार ना. तुम्ही किती वेळ बोला, आता मी काय म्हणणार आहे तुम्हाला? सकाळी बोला, दुपारी बोला, संध्याकाळी बोला, मला काही घेणं देणं नाही. पण आई मला खूप भूक लागली ना, दार उघडा ना. किती वेळ मी बाहेर राहू? उघडा नाही दार प्लीज. दादी मला 500 रुपये दे ना. माझ्याजवळ नाही आहेत पैसे बिशे. जाय तुझ्या आईला त्या फुगल्या गादाची माग जाय. काही तिने तिच्या मायबापाच्या घरून नाही आणले आहेत, तुझ्याच बापाचे पैसे आहे. जाय हो. ऐक ना मम्मी, मी दादीला 500 रुपये मागितले, दादीने दिलेच नाही. तू दे बरं मला 500 रुपये. थँक्यू. आणि दादी काय म्हणे का आणखी? दादी म्हणे माग तुझ्या फुगल्या गालाच्या आईले पैसे. जाय, काही नाही पैसे बिशे. होय तिकडे. ममता बस बरं, इथं तुला गोष्ट सांगते. काय आई? अगं ती हेमा आहे ना, तिच्या आजोबांना पॅराशूटचा अटाव आला. आई हे काय वाटतं पॅराशूट? अगं त्यांचा ना एक हात आणि एक पाय लुळा पडला. अच्छा, तुम्हाला असं म्हणायचं आहे काय की त्यांना अटॅक आलाय पॅरालिसिसचा? तेच ते ग. अच्छा. मग अगं त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. अगं त्यांना आता रजा मिळाली. त्यांना घरी आणलं आणि टेनिस मध्ये ठेवलं. तिथंच त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे. आई तुम्हाला असं म्हणायचं आहे काय की त्यांना टेरिस मध्ये ठेवलं आणि त्यांना घरीच ट्रीटमेंट सुरू आहे, असं म्हणायचं का तुम्हाला? आज तू शिकवशील का मला काय म्हणायचं आहे आणि काय नाही तर? अरे आई, मी कशाला तुम्हाला शिकवू? तुम्ही चुकीचे वाक्य बोलताय म्हणून तुम्हाला बरोबर सांगते मी. नाही, त्यांना ना खायला हेमलेट दिलं.
अरे आई ते हेमलेट नाहीये, ते आमलेट आहे आमलेट. बस ग, मला शिकू नको, मोठी आली एवढी शिकणारी. काय काय शिकली का तू एवढं? अरे आई मी BA झाली आहे, BA. मग मला येणार नाही का? BA? ते 2च अक्षर शिकली आणि ते पण उलटेच. ते बी शिकायचं तर ते BA शिकली. वा रे वा, काय उलटच शिकली तू. सासूबाई आज कामवाली नाही आली अगं मी तिला बंद केलं. का बरं पण? अगं तू अशी नेहमी तुझ्या आईला सांगत राहते ना, घरातले मीच कामं करते सगळे, घरातले कामं मीच करते सगळे. मग हे 2 कामं आहेत ते तू करून टाक ना. म्हणून मी तिला म्हटलं की बाई उद्यापासून काही येऊ नको. मी नाही करणार.